हो, मी देखील साईंना मानत नव्हतो. ज्ञानवापी, मक्केश्वर आणि नॉस्ट्रॅडेमस या 3 लेखांमध्ये साईबाबांचा उल्लेख आला आणि काही लोकांनी साईबाबांबद्दल अतिशय खालच्या स्तरावरून वाईट शब्द वापरले आणि लक्षात आले, हो, मी देखील साईंना मानत नव्हतो. कारण मी मूर्ख होतो, मूढ होतो, अहंकारी अडेलतट्टू होतो. माझं गाव शिर्डीपासून अवघं 25 किलोमीटर अंतरावर. पण एकदा खूप लहानपणी लग्नानिमित्त शिर्डीला गेलो होतो तेवढंच. नंतर नोकरी निमित्ताने कोपरगावला असताना शिर्डीतून जाणाऱ्या हायवेवरून नेहमी जाणे येणे व्हायचे. पण दर्शनासाठी आत वळणे तर नाहीच. किमान कळसाकडे वळून पाहून मनोमन हात जोडून नमस्कार करणेही नाही. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि तत्कालीन राष्ट्रपती श्री शंकर दयाळ शर्मा शिर्डीला 1994 साली आले. दोन्ही वेळेस त्यांच्या हेलिकॉप्टरसाठी भर पावसात मी हेलिपॅड तयार केले, पण मी साईंच्या दर्शनास गेलो नाही. 2004च्या नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमेला कर्नाटकात चित्रदुर्ग मुक्कामात पहाटे दृष्टांतात एका अतिवयोवृद्ध, अतिकृश आणि अतिशय उंच संपूर्ण कफनी पेहराव असलेल्या फकीराने मी त्यांना दंडवत प्रणाम करत असताना त्यांनी माझ्या डोक्यात त्यांचा डावा लाथ प्रहार केला. त्यांना दोन्ही बाजूंनी ज्यांनी आधारासाठी धरले होते त्यातील एक मला म्हणाले, अहो, घाबरू नका, बाबांनी तुम्हाला अवधूत दीक्षा दिली आहे. मला सकाळी स्पष्ट समजत होते की हे रूप जरी साईबाबांसारखे असले तरी हे साईबाबा नाहीत. मग कोण आहेत? कारण दीक्षा दिली म्हणजे आपले सद्गुरू आहेत. घरी आल्यावर रुटीन सुरू असताना त्यानंतर काही दिवसांनी साईबाबांनी 2 स्वप्न दर्शन दिले. एकात बाबा गुरुस्थानी दगडावर बसलेले. माझ्याबरोबर असलेल्या चौघांनी साईबाबांचे चरणांवर डोके टेकवून दर्शन घेतले. पण मी साईबाबांकडे न पाहता दुसरीकडे मान वळवून तसाच उभा होतो. तेव्हा साईबाबांनी विचारले, क्यों नंदू, दर्शन नहीं लेगा मेरा? दुसऱ्या स्वप्नात साईबाबांनी सांगितले की तू 5 वेळा शिर्डीला ये. मग कुठंतरी हा विषय गांभीर्याने घेतला आणि चला पटकन उरकून टाकू म्हणत सलग 5 आठवड्यात मंगळवारी शिर्डीत गर्दी कमी असते म्हणून 5 मंगळवारी शिर्डीला गेलो. बस पकडायची, उतरले की डायरेक्ट मंदिर, भोजन, प्रसाद, बस पकडायची आणि परत. त्यांची ऑर्डर पूर्ण कशी बशी केली. परत शिर्डीचं नाव नाही. पण न कळत काय झाले की यानंतर माझ्या खंड पडलेल्या गाणगापूर सर्व पौर्णिमा सुरू झाल्या आणि काही पौर्णिमातच पहाटे कुरवपूर आणि सायंकाळी गाणगापूर सुरू झाले. 2008 मध्ये गाणगापूरला दुपारी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितले, तू आता येथे येऊ नकोस, मी तुझ्यासाठी येते नाही. मग पौर्णिमेला फक्त कुरवपूर. रेल्वेने परतताना गाणगापूर स्टेशनवरून फक्त श्री गुरूंना हात जोडून नमस्कार करायचा. कुरवपूरला पौर्णिमेला कधी कधी कृष्णेच्या पलीकडच्या काठावरून आंध्र प्रदेशातील तेलुगू भक्त मंडळी येत. रात्री पालखीला ते एक स्तोत्र गात गात पालखी पुढे नृत्य करत ते सिद्धमंगल स्तोत्र आहे हे मला नंतर समजले. पण मला टेंबे स्वामींच्या संस्कृत श्लोकांचा गर्व. मी मनात म्हणायचो की काय हे कुठलंही भजन करतात. मी त्या स्तोत्राला कमी लेखायचो. इतकंच काय तर त्यावेळी नुकतेच आलेले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र देखील वाचायला मला कमीपणा वाटायचा. 2009च्या दत्त जयंतीला श्रीपादांचा निरोप आला की पिठापूरला जा आणि तेथील अवधूत गोपाल बाबांचे दर्शन घे. ते तुझ्यासाठी मस्ट आहे. मी म्हणालो, तुम्हाला सोडून कशाला मला माणसाकडे पाठवता? मला बास आहे तुम्ही आणि कुरवपूर. कारण कुरवपुरात श्रीपादांनी एकदाही दर्शन दृष्टांताशिवाय खाली हाताने परत पाठवले नव्हते. तेच मस्त वाटायचे आणि त्यासाठी रेल्वे, रिक्षा, बस, बुट्टी असा द्राविडी प्राणायाम करत दौर पौर्णिमेला कुरवपूर गाठायचो. एक बारीकसा दर्शन झालं ना तरी महिना कृतार्थ व्हायचा आणि त्याच्या मनात महिना कसा संपायचा कळतच नव्हतं.
पण मनात नाही हो नाही करता करता 6 महिन्यांनी पिठापूरला पोहोचलो. तो तेथून काहीही करून पौर्णिमेला कुरवपूरला येण्यासाठी. सकाळी सकाळीच पिठापूर बायपास रोडवरील सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराजांचा आश्रम गाठला. बाबा आश्रमातील शाळेतील वरांड्यात जाऊन बसले होते. मी तेथे गेलो. लांबूनच बाबा रागीट नजऱ्याने माझ्याकडे पाहत होते. मी जवळ पोहोचलो, हात जोडले आणि खुणेनेच 2 बाजूच्या सेवेकऱ्यांना विचारले की बाबांच्या चरणांवर डोके टेकवून दर्शन घेऊ का? ते मान हलवून हो म्हणाले. मी गुडघ्यावर बसून बाबांच्या चरणांवर डोके टेकवताच बाबांचा हलका लठ्ठा प्रहार माझ्या डोक्यात झाला आणि हट म्हणत बाबा उठून उभे राहिले. त्यांना आधारासाठी दोन्ही सेवेकऱ्यांनी 2 बाजूंनी धरल्यावर माझी ट्यूब पेटली की अरे हेच ते बाबा फकीर सद्गुरू ज्यांनी आपल्याला दीक्षा दिली आहे. त्यावेळी मी सलग 2 दिवस बाबांच्या जवळ राहिलो. मग मी एकादशीला बाबांकडे जायचो आणि तेथून पौर्णिमेला कुरवपूरला यायचो. असं 3 वेळा झाल्यावर बाबा गाण्यातून बोलले की तो पौर्णिमेला माझ्याजवळ थांबत जा आणि पुढील पौर्णिमेपासून कुरवपूर देखील बंद झाले. तर या सर्व प्रवासात साईबाबांचा रोल काय? कारण विषय तर साईबाबांवरून सुरू झालाय. अलीकडे वाचलेल्या साईबाबांवरील एका अधिकृत पुस्तकातून समजले की साईबाबा सद्गुरूंची भेट घडवून आणतात. साईबाबांचा रोल इथं संपत नाही, तर तो आता सुरू होत आहे. आता खऱ्या श्रीपाद लीला यापुढे सुरू झाल्या. गोपाल बाबा भेटल्यावर 4-5 महिन्यात बाबांनी दृष्टांत दिला की बाबांच्या डाव्या कानशिलात मोठी जखम झाली आहे आणि एकाने तत्कालीन आचार्य किशोरजी व्यास संचलित संतकृपा 2010चा दिवाळी अंक सहज मला वाचायला दिला. त्यात साईबाबांवर भाद खेर यांचा एक लेख होता, ज्यात साईबाबांचे गुरु गोपाळराव केशवराज सुभेदार बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांनी ईर्षाखोर लोकांनी डाव्या कानशिलात वीट भिरकावून मारल्यावर देह सेलू येथे समाधिस्थ केल्याचं लिहिले आहे. तसेच साईबाबा भारद्वाज गोत्रोत्पन्न आत्माराम नरहरपंत भुसारे नावाचे सद्ब्राह्मण असून आईचे नाव पद्मजाचा उल्लेख आहे. श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील अध्याय क्रमांक 4, 5 आणि 45 मधील घटना श्रीपादांनी वयाच्या 16व्या वर्षी पिठापूर सोडले त्या 25 मे 1336 संबंधित असून अध्याय 4 आणि 5 हे तामिळनाडूतील चिदंबरम क्षेत्रातील नोंदी असून अध्याय 45 हा काशी, बदरी आणि नेपाळ येथील घटना संबंधित आहे. आणि तिन्ही अध्यायात एकच विषय आहे, साईबाबा साईबाबा आणि साईबाबा. हे तिन्ही अध्याय फक्त साईबाबांभोवती फिरतात आणि यात नमूद सर्व घटना 1835 ते 1918च्या दरम्यान तंतोतंत घडल्या आहेत, कारण त्या श्रीपादांसंबंधित आहेत, ज्या श्रीपादांना आपण सर्व 100% मानतो. या घटनांमध्ये हनुमंताला साईबाबा म्हणून अवतार घेण्याची आज्ञा आली. श्यामाचरण लाहिरी महाशयांना वाराणसीमध्ये अवतार घेऊन हनुमंताला म्हणजे साईबाबांना क्रियायोग दीक्षा देण्याची व्यवस्था आली. माणिक प्रभूंचे सुवर्ण नाणी आणि 2 खजूर आले. निंब वृक्षाखालील गुरुस्थान आले. तेथे श्रीपादांनी 12 वर्षे तप केल्याची घटना आली. वंग प्रांतातील गदाधर म्हणजे बंगालमधील रामकृष्ण परमहंस आले. 3 दिवस समाधी अवस्थेत राहून साईबाबा कलकत्त्याला दक्षिणेश्वरी रामकृष्ण परमहंस आणि कालीमातेकडे आले. तेथे श्री शैल्यम मल्लिकार्जुन शिवलिंगातून श्रीपाद श्रीवल्लभ आणि कालीमाता श्री वासवी कन्यका परमेश्वरी माता कनकांब्या साईबाबांमध्ये निक्षेपित झाल्या. गुरु वेंकुशाह म्हणजे महाविष्णू गोपाल समाधिस्थ झाल्यावर तेथे 40 दिवसांनी स्वयंभू बालाजी बाहेर आला, जो आज सेलूत प्रतिष्ठापित आहे. द्वारका माई आली आणि ते वेंकुशाह म्हणजे
सांप्रत श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर आहेत हे देखील काळाच्या ओघात समजले, ज्ञात झाले. अध्याय 45 मध्ये काशीतील साधू मुमुक्षू यांना दीक्षा, सिद्धी, आशीर्वाद देत श्रीपाद सांगतात की हनुमंत येत्या युगाचा ब्रह्मा आहे. हा हनुमंत म्हणजे साईबाबा. इतका साईबाबांचा अधिकार मोठा आहे, आपल्या कल्पनाशक्तीच्या कितीतरी पलीकडे आहे. आपण रात्री झोपताना खिडक्यांचे पडदे घट्ट लावून घेतले तर सूर्य उगवायचा थांबणार आहे का? अंधार आपल्या खोलीत राहील, पण बाहेर जगात लख प्रकाश पडणारच आहे. श्रीपाद संकल्प नाकारणारे आपण कोण आणि काय आपली ताकद? स्वतः श्रीपाद ज्या साईबाबांचा उदो उदो करतात, तिथे आपण साईबाबांना नाक मुरडण्याने काय होणार आहे? साईबाबांबद्दल वाईट बोलून आपण श्रीपाद श्रीवल्लभांपर्यंत पोहोचणार आहोत का? साईबाबांवर अतिशय खालच्या स्तरावर बोलून आपण श्रीपाद कृपेस पात्र होणार आहोत का? अक्कलकोटला जा, गाणगापूरला जा, कुरवपूर, पिठापूर, तिरुपती, गिरनार, शेगाव, धनकवडी कुठंही जा, तिथं श्रीपादच आहेत. साईबाबांबद्दल वाईट बोलून इंटरपोल नोटीस सुटल्यावर यापैकी कोणत्याही विमानतळावर आपल्याला अध्यात्माच्या विमानात प्रवेश मिळणार आहे का? भलेही मी आधी साईबाबांना मानले नाही, पण पूर्व सुकृताने मी त्यांच्याकडे हिंदू मुस्लिम चष्म्यातून पाहिले नाही. इथेच मी माझ्या न कळत श्रीपाद परीक्षेत उत्तीर्ण झालो आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र मला हिणकस वाटायचे. कालांतराने त्याच चरितामृतावर रात्रंदिवस काम करण्याची शिक्षा मला सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांनी दिली. या ग्रंथाचे गुजराती, कन्नड, तमिळ, डच, इंग्लिश भाषांतरांमध्ये प्रत्यक्ष सहभाग वाट्याला आला. मराठी भाषेतील या ग्रंथाच्या 3 सुधारित आवृत्ती, त्यांची DTP छपाई, महाराज भारत जगभरात वितरण करण्याची सेवा समविचारी भक्त मंडळींच्या समवेत मिळाली. जे सिद्धमंगल स्तोत्र कमी वाटायचे तेच इतर स्तोत्र मागे पडून आयुष्याचा अविभाज्य भाग बनले. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.